Hello students, in previous video we have discussed about cell and cell organelle. Okay, in previous video we have discussed about nucleus, endoplasmic reticulum. Today we are going to discuss about Golgi complex, lysosomes and mitochondria. Let me study one by one. The first cell organelle is Golgi complex. Okay, see the picture of this Golgi complex. Here it is a combination of flat sacs. There are 5 to 8 flat tubular sacs that placed parallel to each other. Okay, they are placed together parallel to each other. Okay, and this structure made up of cisternae and lumen. So what is cisternae? See here, it is made up of 5 to 8 hollow flat sacs placed parallel to each other called cisternae. So this flat tubular structure is called cisternae. Okay, and the upper circular portion of the cisternae is called lumen. Upper circular portion of the cisternae is called lumen. Okay, so Golgi complex is made up of cisternae and lumen. It is a combination of cisternae and lumen that placed below parallel to each other. This cisternae or Golgi complex filled with enzymes. This Golgi complex, the structure of Golgi complex consists different substances, useful substances. From these substances, enzyme is one. Okay. So cisternae work like packing department. Why it is called packing department? We know there are different cell organelles in cytoplasm, and cytoplasm is a site for chemical reaction. Different chemical reaction, metabolic activities occur in cytoplasm. आपण काल बघितलेलं आहे की सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी घडून येतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, ते ऑर्गन्स आपापल्या फंक्शन त्याच्यामध्ये कार्य करत असतात त्या सायटोप्लाझम मध्ये. बरोबर आहे. तर त्यांनी जे काही सिक्रेट्स केले सबस्टन्स असतात किंवा सिक्रिशन्स असतात त्यांचे, ते सिक्रिशन्स ह्याच्यामध्ये या सिस्टर्नाe लुमेन मध्ये ते स्टोअर केले जातात. लक्षात आलं. आपण काल बघितलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये प्रोटीन काय केलं, न्यूक्लियस मध्ये तयार झालेले प्रोटीन्स हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये पोहोचवले जातात सायटोप्लाझम मधून. बरोबर. तसेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून जे प्रोटीन्स आलेले आहेत, जे एन्झाईम्स आलेले आहेत, ते एन्झाईम ते प्रोटीन्स या गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये स्टोअर केले जातात. आणि इथून ते म्हणजे ज्या ऑर्गन्सला लागणार आहेत, जे टार्गेट ऑर्गन आहेत, समजा लायझोझोम्स असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल किंवा इतर ऑर्गन्स असतील, त्या ऑर्गन्सना त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत पोहोचण्याचं काम हे गोल्गी कॉम्प्लेक्स करणार आहे वाया सायटोप्लाझम. ओके, म्हणून ह्याला काय म्हटलं आपण, सिस्टर्नाe वर्क लाईक पॅकिंग डिपार्टमेंट. म्हणजे त्यांच्यामध्ये पॅक केले जातात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून प्रोटीन आलेले आहेत किंवा इतर सिक्रिशन, इतर ऑर्गन्सकडून जे एन्झाईम्स येणार आहेत, हार्मोन्स येणार आहेत, म्युकस हा पार्ट जो आहे तो येणार आहे, ते सगळे पार्ट जे आहेत ते सगळे सबस्टन्सेस ह्याच्यामध्ये पॅक केले जातात. लक्षात आलं. आणि ज्यावेळी मॅच्युरेशनचं पिरियड आहे तेव्हा ते त्यातून रिलीज होतात. म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहोत, पॅकिंग डिपार्टमेंट. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स? ओके, द फर्स्ट फंक्शन, secretory organ of cell. Golgi complex is a secretory organ of cell. It secretes different secretions. That is why it is called secretory organ of cell. Second function, dispatches enzymes, mucus, protein, pigment to target organ. आता या ठिकाणी आपण बघितलं की सिस्टर्नाe, जे गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये सिस्टर्नाe जे स्ट्रक्चर आहे ते पॅकिंग डिपार्टमेंट म्हणून काम करते. आपण आतापर्यंत बघितलं की इतर ऑर्गन्सकडून जे काही सबस्टन्स येणार आहे ते याच्यामध्ये पॅक केले जातात. बरोबर. आणि आता पॅक झाल्यानंतर टार्गेट ऑर्गन म्हणजे काय, ज्या ऑर्गनला त्याची आवश्यकता आहे तिथपर्यंत पोहोचण्याचं काम हे कोण करणार आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स करणार आहे. मग काय पोहोचवते, तर एन्झाईम्स, म्युकस, प्रोटीन्स, पिगमेंट्स. पिगमेंट्स म्हणजे वर्णद्रव्य असतात. आपण वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग असतो. बरोबर. तर तो हिरवा रंगाचे जे पिगमेंट आहे ते पिगमेंट पानापर्यंत पोहोचवण्याचं काम टार्गेट ऑर्गन इथं कोणते येणार, लीफ. ओके, पानापर्यंत पोहोचण्याचं काम मी कोण करणार आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स करणार आहे. लक्षात आलं. कलरचे जे पिगमेंट्स असतात म्हणजे फुलापर्यंत, फळापर्यंत, पाकळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम जे आहे ते गोल्गी कॉम्प्लेक्स करणार आहे. लक्षात आलं. म्हणजे इथं वेगवेगळे पिगमेंट्स असणार आहेत.
वर्णद्रव्य काय असणार आहे ज्याच्यामधून वेगवेगळे रंग तयार होतात. त्याच्यानंतर थर्ड फंक्शन ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स, इट प्रोड्युसेस व्हॅक्युल्स अँड वेसिकल्स. या ठिकाणी बघा हे जे आहे ते वेसिकल्स आहेत आणि हे जे सेपरेट झालेले आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, व्हॅक्युल्स. व्हॅक्युल म्हणजे रिक्तिका, एक रिकामी जागा असते की सेलमध्ये जेव्हा रिक्तिका आपण पाहिली, प्लांट सेलमध्ये मोठ्या आकाराची असते, ॲनिमल सेलमध्ये लहान असतात, संख्येने जास्त असतात पण आकाराने लहान असतात. प्लांट सेलमध्ये आकाराने मोठे असतात पण संख्येने कमी असतात. हे आपण काल बघितलं, त्याच्या डायग्राममध्ये आपण बघितलेलं आहे. तर हे जे व्हॅक्युल्स आहेत हे कोण तयार करते, ते गोल्गी कॉम्प्लेक्स करतात. लक्षात आलं, जे व्हॅक्युल्स आणि वेसिकल्सची निर्मिती कोण करणार आहे, गोल्गी कॉम्प्लेक्स. तर या व्हॅक्युल्सचं फंक्शन आपण नंतर बघणारच आहोत की हे एक्सक्रीशनचं काम करतं. जसं आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रीटरी सिस्टीम असते, त्याच्यामध्ये मलमूत्र विसर्जनाची जी क्रिया होते ती प्लांटमध्ये कोण करणार आहे किंवा सेलमध्ये कुणामार्फत घडणार आहे, तर व्हॅक्युल्स मार्फत घडणार आहे. लक्षात आलं. हे व्हॅक्युल्स तयार करण्याचं काम कोण करते, हे गोल्गी कॉम्प्लेक्स. ओके, सो राईट डाऊन दिस पॉइंट्स विथ डायग्राम ऑफ गोल्गी कॉम्प्लेक्स. Now student, next cell organelle is lysosomes. See the picture of lysosome. It is a single membrane. We see here this membrane, this structure is double membrane. Endoplasmic reticulum, nucleus is double membrane structure, okay? But lysosome is single membrane. It has a single layer membrane, that is why it is called single membrane. Okay? So what is lysosome? See, lysosomes are simple single membrane bound sac filled with digestive enzymes. This lysosome consists digestive enzyme. Digestive enzyme म्हणजे पाचक द्रव्य त्याच्यामध्ये भरलेलं असलेली एक पिशवी आहे ज्याला आपण लायझोसोम्स म्हणणार आहोत, जी सिंगल मेम्ब्रेनने बाउंड आहे. बरोबर, ज्याच्यामध्ये काय आहे, पाचक द्रव्य आहे, पाचक विकरे आहेत की जे पचनाचे कार्य घडवून आणणार आहे सेलमध्ये. तर बघा, lysosomes are simple single membrane bound sacs filled with digestive enzyme. So what is the function of lysosomes? See, first function is immune system, second demolition square, third suicide bag. So immune system ही प्रतिक्षमन क्षमता, आपल्या बॉडीमध्ये जी प्रतिकार क्षमता असते त्याची एक वेगळी संस्था असते ती प्रतिकार शक्ती निर्माण करण्याची, त्याला इम्युन सिस्टीम आपण म्हणतो. ओके, so it destroys, lysosome destroys virus and bacteria. Lysosomes destroys virus and bacteria that attack to the cell, attack on cell. Okay, जे पेशीवरती आघात करतात अशा व्हायरसना आणि बॅक्टेरियाला ते काय करते, डिस्ट्रॉय करते, त्यांचा नाश करून टाकते. म्हणजे अशा प्रकारे लायझोसोम्स काय करतात, इम्युन सिस्टीमला मदत करतात, म्हणजे प्रतिक्षमन संस्थेचं काम करतात. प्रतिक्षमन संस्थेचं काम काय आहे की आपल्या बॉडीमध्ये एखादा फॉरेन किंवा विध्वंसक असा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये आतमध्ये शिरला तर ते नाश करण्याचं काम इम्युन सिस्टीम करत असते. ही जी इम्युन सिस्टीम आहे तर कोण करते, सेल्समध्ये, युकॅरियोटिक सेलमध्ये किंवा प्लांट सेल, ॲनिमल सेलमध्ये कोण करते, ॲनिमल सेलमध्ये लायझोसोम जे आहे ते काय करते, कोण करते, आणि लायझोसोम्स हे इम्युन सिस्टीमचं काम करतात. that destroys virus and bacteria that attack on the cell. So second function, demolition square. Demolition square म्हणजे काय, तर विध्वंस पथक. विध्वंस पथक म्हणजे काय, असे पथक की जे विध्वंस करतात, नष्ट करतात, असे पथकाचं काम कोण करते, लायझोसोम्स करतात. लक्षात आलं. तर लायझोसोम्स हे असं सेल ऑर्गॅनेल आहे की जे विध्वंस पथकाचं काम करते. तर कशाचं विध्वंस करतात बघा, इट डिस्ट्रॉय वॉर्न आउट ऑर्गन्स और डेब्रिस. वॉर्न आउट सेल ऑर्गन्स और डेब्रिस. डेब्रिस म्हणजे कचरा, जो काही सेलमध्ये कचरा आहे त्याचा नाश करण्याचं काम जे आहे ते कोण करते, डिमोलिशन स्क्वेअर म्हणजेच कोण, लायझोसोम्स करणार आहे. लक्षात आलं. तर वॉर्न आउट ऑर्गन्स म्हणजे जे जुने झाले आहेत, जे काम करत नाहीत, निकामी असे जे सेलमध्ये जे सेल ऑर्गन्स आहेत त्यांना नष्ट करण्याचं काम कोण करते, लायझोसोम्स करतात. लक्षात आलं. तिसरं फंक्शन आहे सुसाईड बॅग. सुसाईड बॅग म्हणजे काय, तर आत्मघातकी पिशवी, त्याला आपण सुसाईड बॅग म्हणतो. तर लायझोसोम्स, व्हाय लायझोसोम्स आर कॉल्ड सुसाईड बॅग, when cell becomes old
जेव्हा पेशी जुन्या होतात, ज्यांची काम करण्याची क्षमता कमी होते. ओके. और डॅमेज म्हणजे काय, ते खराब होतात. जेव्हा पेशीमधले ऑर्गन्स डॅमेज होतात किंवा जुने होतात, निकामी होतात, त्यावेळी लायझोसोम्स काय करतात, लायझोसोम त्या ठिकाणी जातात. समजा एखादा ऑर्गन, आता समजा गोल्गी कॉम्प्लेक्स हा जर डॅमेज झालेला आहे किंवा जुना झालेला आहे, याचं काम काय होते, कमी क्षमतेनं होत असेल, तर या ठिकाणी लायझोसोम जातात. ही पिशवी डायजेस्टिव्ह एन्झाईमची पिशवी या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणी बस्ट होते, म्हणजे फुटते. म्हणजे जसं बॉम्ब फुटतो तसं ते आपल्याला स्वतःला फोडतात. बॉम्ब प्रांते उडतात, बस्ट होतात आणि ही वॉर्न आउट झालेली सेल ऑर्गन जे आहे किंवा डेब्रिज जो आहे तो त्याच्याबरोबर काय होतो, बस्ट होतो. आणि त्याच्यामध्ये जे असलेले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, ते एन्झाईम्स काय करतात, डायजेस्ट करतात. त्याचे जे सेल्स आहेत त्यांना काय करतात, ते डायजेस्ट करतात. दॅट इज बाय सुसाइड बॅग, दॅट इज बाय लायझोसोम्स आर कॉल्ड सुसाइड bag. Okay, when cell becomes old or damaged, lysosome burst, enzyme digest their own cell. लक्षात आलं. ज्या प्रकारे मानवी बॉम्ब असतो त्या प्रकारे लायझोसोम्स काम करतात, स्वतः तिथं जातात आणि स्वतःचा स्फोट घडवून आणतात. आणि स्फोट घडल्यानंतर ती पेशी किंवा ते ऑर्गन्स किंवा तो कचरा आहे तो त्याच्याबरोबर बस्ट होतो आणि ह्याच्यामध्ये असलेले जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम त्याचं डायजेशन करतात. So students, now draw this diagram with their description on your note. Students, so next cell organelle is mitochondria. See the picture of mitochondria, it is the diagram of mitochondria. It is double membrane structure. Okay, we have seen the lysosomes are single membrane, but mitochondria is double membrane bound structure. Okay, so the inner membrane is folded inside the structure, deeply folded inside the structure, and that structure is called cristae. The inner structure of mitochondria is filled with proteinaceous gel called matrix. Okay, this structure is filled with proteinaceous gel is called matrix, and this matrix contains DNA, ribosomes, proteins, etc. So what is the function of mitochondria? You know, mitochondria is called powerhouse of the cell. Powerhouse of cell. mitochondria ला पेशीचा काय म्हणतात, ऊर्जा स्रोत म्हणतात, पॉवर जनक म्हणतात. ओके, ऊर्जेचा जनक म्हणतात. असं का म्हणतात, तर मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शनच काय आहे की एनर्जी प्रोड्यूस करणे. आपल्याला म्हणजे प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ते अन्नामधून आपण ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. तर सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया ही ऊर्जा तयार करण्याचं काम करतो आणि ज्या ठिकाणी ऊर्जेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तो ऊर्जा सेलमध्ये पाठवतो आणि म्हणून ह्याला ऊर्जा स्रोत म्हटलेलं आहे, ऊर्जेचा जनक म्हटलेलं आहे. सो सी व्हॉट इज द डिस्क्रिप्शन अबाउट मायटोकॉन्ड्रिया. द आउटर मेम्ब्रेन इज पोरस. ओके, here the outer, it is a double membrane bound structure, and from that outer membrane is porous. Then the inner membrane is deeply folded inside the structure, and that fold is called cristae. Okay, so proteinaceous matrix consists DNA, ribosome, phosphate granules. We see here that the inner membrane, inside the inner membrane there is a proteinaceous gel are called matrix, and that matrix consists DNA, ribosome, phosphate granules. Okay, then it oxidizes carbohydrate and fats in the cell. Okay, mitochondria oxidize the carbohydrates and fats in the cell to release energy, and it's stored in the form of ATP. What is ATP? Adenosine triphosphate. ATP is a molecule, and mitochondria produce energy in the form of ATP molecule. Okay, so what is the function of mitochondria? See, first function of mitochondria. Mitochondria produce energy rich compound that is called ATP. ATP, the long form of ATP, adenosine triphosphate. In the process of respiration, carbohydrate gets oxidized and large amount of energy is produced
Okay, but here in the cell, mitochondria oxidize this carbohydrate and fats to produce large amount of energy, and that energy is stored in the form of energy rich compound, that is ATP, means adenosine triphosphate. Then second function of mitochondria, it synthesizes protein, its own protein, because the proteinogenous matrix consists ribosomes, and we know ribosomes are helps in the protein synthesis, and that is why mitochondria produces its own protein and also carbohydrates and lipids. So this is the function of mitochondria, and mitochondria oxidize carbohydrate and fats and produce large amount of energy and store energy in energy rich compound, that is ATP, adenosine triphosphate. Okay, and that is why it is called powerhouse of the cell. So write down these points and the structure in your notebook. Okay, and then write the questions. Write the question, why mitochondria called powerhouse of cell. Okay, then second question, why lysosomes called suicide bags. Okay, lysosomes called suicide bags, mitochondria called powerhouse of cell. You have to write the answer of these two questions in your notebook.